नमस्कार मंडळी, मी लेशपाल जोळगे द खुराक मध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मागे टोकियो ऑलिम्पिक मध्ये जेव्हा नीरज चोप्रा या खेळाडूने भालाफेकीत भारतासाठी गोल्ड मेडल मिळवून दिलं, नुकत्याच झालेल्या पॅरिसच्या ऑलिम्पिक मध्ये ज्याने सिल्वर मेडल मिळवून दिलं. खरं तर नीरज चोपडा या नावावरून पूर्ण महाराष्ट्रभर एक चर्चा रंगली की हा चोपडा काहीतरी आपलं महाराष्ट्रातलं काहीतरी नातं असल्यासारखं आडनाव वाटते, मिळतं जुळतं वाटते. मग नंतर शोध व्हायला लागला की हे चोपडा आहेत कोण. नीरज चोपडाच्या घरामध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची खूप मोठी भली मोठी प्रेम, या सगळ्या गोष्टी चर्चेला आल्या जेव्हा त्यांनी मेडल मानलं तेव्हा. आणि नंतर संशोधन सुरू केलं की हे तर मराठी आहेत. आणि थोडी अजून माहिती काढायला गेल्यानंतर नंतर असं लक्षात आलं की हे रोड मराठी आहेत, म्हणजे हे आपलेच नातलग आहेत. परंतु मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला माहिती नव्हती की ह्या रोड मराठ्यांना त्यांची ओळख एका व्यक्तीने दिली. ती व्यक्ती मागचे 20-25 वर्ष झालं त्या पानिपत मधल्या आपल्या मराठ्यांसाठी झगडते, त्यांच्या न्यायासाठी झगडते. छत्रपती शिवाजी महाराजांवरती ज्यांनी पहिली पीएचडी केली असे डॉक्टर वसंतराव मोरे सर आज आपल्या खुराकच्या प्लॅटफॉर्मवरती आलेले आहेत. आपण आपल्या या रोड मराठ्यांबद्दल आणि पानिपत बद्दल त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, द खुराक मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. नमस्कार. सर, पानिपत खूप वेगवेगळ्या अंगाने लिहिलं गेलं, सांगितलं गेलं. निनाद बेडेकर सरांनी वेगळं पानिपत लिहिलं, विश्वास पाटलांनी एक पानिपत मांडलं, आता सॉलिस्टिसेट पानिपत अशी कादंबरी आली, त्यांनी एक वेगळंच पानिपत लिहिलंय. संजय सोनवणे सरांनी वेगळं पानिपत लिहिलंय. चित्रपट आला त्यामध्ये एक पानिपताची बाजू मांडली. खूप वेगवेगळ्या अंगानं ह्या पानिपताबद्दल लिहिलं गेलं, सांगितलं गेलं, आमच्यापर्यंत आलं. परंतु पानिपत हा खूप महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तुम्ही त्याच्यावरती एवढं वर्ष झालं संशोधन करताय, काम करताय. तुम्ही पानिपताबद्दल काय सांगाल? मी डॉक्टर वसंतराव मोरे बोलतो. हा. पानिपतची लढाई अब्दाली आणि पेशवे यांच्यामध्ये झाली. खरं म्हणजे मराठ्यांना म्हणजे पेशव्यांना अब्दाली बरोबर लढाईचं काय कारण नव्हतं. अब्दाली काय मराठ्यांच्यावर चालून आलेला नव्हता, तो दिल्लीच्या बादशाहावर चालून आलेला होता. मग पेशवे का तिकडे गेले? त्याचं खरं कारण असं आहे की या पेशव्याने 6 सुभ्याचा वसूल करण्याच्या बदल्यात मोगलांची नोकरी पकडली होती. मोगली दप्तरात पेशव्यांना आपला नोकर लिहितात. इट्स अ फॅक्ट. आणि मग अब्दालीचं आक्रमण होतं दिल्लीच्या बादशाहावर, आणि दिल्लीच्या बादशाह संरक्षण करण्याची जबाबदारी होती पेशव्यांच्यावर. म्हणून पेशव्यांना दिल्लीच्या बादशाहाचं संरक्षण करण्यासाठी जावं लागलं, अन्यथा जायचं काही कारण नव्हतं. आणि म्हणून या लक्षात घ्या, अब्दाली कोण आहे? हा 1739 साली नादिर शाह बरोबर हिंदुस्थानात आक्रमण करून आला होता. पहिलं आक्रमण नादिर शाह. त्यावेळेला लहान होता, पण लई गडबड्या अब्दाली. आणि ते नादिर शाहने ओळखलं, लई गडबड्या म्हणून त्याचा कान कापला, सांगितलं तू लई गडबड करतोस, म्हटलं लक्षात ठेव माझं नाव. आणि मग ते आक्रमण करून गेल्यानंतर बरोबर या अब्दालीनं नादिर शाहचाच कटकार करून खून केला. बलुचिस्तान आणि अफगाणिस्तान स्थापना. अफगाणिस्तान म्हणजे कुठला देश आहे? हा गांधारीचा गांधार देश आहे. म्हणजे गांधारी महाभारतात आपली जी आहे ना, जे शकुनी मामा जो आहे ना, त्याचं राज्य आहे. एवढं मोठं राज्य आपलं हिंदुस्थान होता. परंतु आमच्या मनुस्मृतीमध्ये सांगितलं की समुद्र उल्लंघन निषिद्ध आहे. परशुरामाने 21 वेळा क्षत्रियांचा निर्वंश केला, पण आमच्या लक्षात आलं नाही एक वेळ निर्वंश केल्यावर दुसऱ्यांदा आली कुठून? 21 वेळा संधी कुठून मिळाली? संधी कुठून? एक वेळ निर्वंश केला होता म्हणजे खोटं बोलताय तुम्ही काय? आणि मग हे एक वेळ क्षत्रिय निष्क्रिय झाले, कारण आता आपण नाहीये म्हटल्यानंतर काय, मग हळूहळू समुद्र उल्लंघन तर निषिद्ध झालंच होतं. आणि मग हळूहळू क्षत्रिय कमजोर झाल्यामुळे लढाईच विसरले, आणि मग पारखी आक्रमण सुरू झाले. हे 10व्या शतकापासूनचा हा पराक्रम आहे. आणि म्हणून हे जे युद्ध घडलं, या युद्धामध्ये जे मराठीमध्ये सगळा अभ्यास नसल्यामुळे अनेक प्रचार जुळले, त्याचं पानिपत झालं. म्हणजे काय झालं? सर्वनाश झाला. पण सर्वनाश हा अर्थ चुकीचा आहे. पानिपत नंतर मराठ्यांचा सर्वनाश झालेला नाही. पानिपत नंतर मराठ्यांनी जवळजवळ 25 ते 30 वर्ष दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आपला कब्जा केला होता. मराठ्यांचा भगवा झेंडा बादशाहच्या संमतीनं लाल किल्ल्यावर फडकत होता. 10 वर्षात अब्दाली संपला, पण 10 वर्षात मराठे पुन्हा उभा राहिले, शिंदे आणि होळकरांची फौज. आणि पुन्हा त्यांनी संपूर्ण नजीब खान, ज्यानं एक वीरांचं काम केलं होतं, नजीब खानाची कबर खोडून त्याची सांगाड्याची हाडं म्हणजे उकरंड्यावर फेकून दिली. बदला घेतला त्यांनी बरोबर असा. आणि मग यामुळे ज्या वेगवेगळे अर्थ काढलेत
की मराठीत जे वाक्प्रचार तयार झाले आहेत की पाचावर धारण भरणं पानिपत होणे म्हणजे सर्वनाश होणे हा अर्थ चुकीचा आहे. दुसरा जो अर्थ आहे की 1760 भानगडी 1760 भानगडी. हा. आपण 1824 का भानगडी म्हणताय तर 1760 म्हणजे पानिपतला जाण्याच्या वेळेला ज्या गडबडी चालल्या होत्या राघोबा दादानं आटकीभर झेंडी लावली आणि जो परत आला त्यावेळेला या सदाशिवराव म्हणून सांगितलं जरी आटकीभर गेला असला तर यांना 80 लाखाचं कर्ज केले त्याच्यावर टीका केली. मग तू बाकी म्हणाले मग आता तूच जा या मोहिमेवर अब्दालीच्या दिल्लीच्या बादशाह संरक्षण करायला सदाशिवराव भाऊला कारण त्यांची त्याने त्याच्यावर टीका केली पण सदाशिवराव बघा मोठा सेनापती नाही आहे तो कारभारी आहे दिवाण आहे कामकाना पण त्याला केला आणि त्यांची पद्धत काय की एकही रुपया पुण्याहून द्यायचा नाही. सदाशिव भाऊंना निवडण्याचं काय कारण होतं? सदाशिवरावांवर टीका केली ना तुमच्या राघोबाला अगोदरच्या उदगीरच्या लढाईचा त्याला संदर्भ लागतो ना. लागतो की उदगीरच्या लढाईमध्ये किरकोळ तुझ्या ती काही फार मोठी लढाई होती अशी नाही आहे परंतु त्यात तो होता सदाशिवराव भाऊ पण फार मोठा पराक्रम केलेला असा काही त्यातला काही प्रकार नाही आहे त्यामध्ये. आणि मग त्याला सांगितलं तूच जा तुझं टीका करतोस ना कर्ज झालं म्हणून तूच जा 1 रुपया पुण्याहून नाही आहे. आणि मग ती फौज ज्या वेळेला निघाली त्यावेळेला वाटेमध्ये जायला सैन्य गोळा करत जायचं तर सैन्य निघालं त्यावेळेला लूट करूनच सगळे सैन्याचं पोट भरायचं होतं ना जाताना लूट करायची येताना लूट करायची ही पेशव्यांची पद्धत. आणि मग ज्या वेळेला निघाला त्यावेळेला वाटेकडे गाव लुटायला गेलं तर गावाच्या भोवती तटबंदी असायची कारण 30-40 वर्षे पेशवे लुटत असल्यामुळे गाव सावध झाली होती त्याने गावाला तटबंदी बांधली. आपल्याकडे कोल्हापुरात तटाकडे तालीम म्हणतात ना किंवा बिंदू चौकात तट आहे की नाही ते असे गावाला त्यांनी तटबंदी केली होती. पूर्वी होती अजून तटबंदी आहेत त्यामुळे लवकर लूट मिळत नव्हती म्हणून जायला वेळ झाला. आणि यांची धार्मिक हे एवढं तीर्थक्षेत्र आले की थांबले आणि काहीतरी पाणी आलं पाऊस आला की थांबले त्यामुळे पोचायलाच उशीर झाला. पोचायला उशीर 3 महिन्यात पोचायला पाहिजे होतं तर हे 3 महिन्यात पोचूच शकले नाहीत कारण यांचं धार्मिक जे भावना मोठी होती. आणि दुसरं असं की यांच्या बरोबर बायका होत्या आणि मग हे सगळे होते यांची संख्या सैन्यापेक्षा जास्त होती. काय धान्य मिळालं आलं बाजारात तर सैन्यापेक्षा या अगोदर लोक खाऊन टाकायचे. महाराज या पेशव्यांच्या सैन्यात नाचणाऱ्या गाणाऱ्या बायका सगळ्या यांच्या बायका होत्या. बर चालले होते लढायला. महाराजांची पद्धत अशी होती की सैन्यामध्ये एकही बाई असायची नाही. शत्रूच्या मुलकात सुद्धा कोणीही सैनिकानं बाई पकडायची नाही. त्यांचा नियम होता जो बाई पकडेल त्याचे डोचके मारावे शिरच्छेदच. आणि यांच्या सैन्यात एवढ्या बायका आणि पुण्यात त्यांचं नाच गाणे चालायचं आणि मग सांगायचं शिंद्याला सांगायचं तू जा बंगालमध्ये आणि 2 कोटी घेऊन ये. बर मग ते शिंद्याने जाऊन बंगाल लुटायचा आणि यांना आणून द्यायचं. कुणाला तरी त्या होळकरांना सांगायचं तू राहा इकडे आणि हे लुटून आण आणि आम्हाला पैसे दे. म्हणजे इथं चैन करत हे बसले होते आणि अशी सगळी लूट चालली होती. आणि हे लुटत निघाले त्यांना वेळ झाला 3 महिन्याच्या आत पोचायला पाहिजे परंतु त्यांना वेळ झाला आणि त्यामुळं गंगा आणि यमुनाच्या मधला जो भाग आहे तो दुआब म्हणतात. दुआब तिथे तो रोहिला होता त्या नजीब खान रोहिला तो अत्यंत विलन असा होता आणि तो विलन असल्यामुळं त्यांना त्याच्याकडे हा दत्ताजी शिंदे गेला आणि म्हणले बंगालला जातो मी तू मला या यमुना नदीवर नावांचा पूल बांधून दे आणि मी जातो पलीकडे लूट करतो आणि त्या लूट मधली काही टक्के तुला देतो मी पैसे. तो नजीब खान लबाड होता तो म्हणला ठीक आहे आणि त्याला थांबायला सांगितलं आणि थांबायला सांगितल्यानंतर त्याने पूल काय बांधला नाही काही नाही हे दत्ताजीच्या आणि त्याने अफजलला बोलवलं. सगळ्यात विलन कोण असेल तर हा नजीब खान. त्याने अफजलला बोलवलं आणि अफजल आला आणि यमुना क्रॉस करून तो पलीकडे दुआबाद गेला. आता दत्ताजीच्या हे लक्षात आल्याबरोबर दत्ताजीनं त्यांच्यावर हल्ला केला परंतु तिथे जर तुम्ही यमुना किंवा गंगा नदी जर बघितली तर 1-1 किलोमीटर 2-2 किलोमीटर सुरुंद पात्र मध्ये झाडी विडी सगळी असते. त्या लढाईमध्ये दत्ताजी घायल झाला गोळी लागली त्याला आणि पडल्यानंतर कुतुबजंग म्हणून जो त्यांचा सरदार होता
तो त्यांच्या छातीवर बसला आणि विचारतो क्यों पटेल और भी लढोगे और लढोगे. तर दत्ताजीचं उत्तर तर बचेंगे तो और भी लढेंगे. जे त्यावेळेला तो घाबरलेला नाही आहे. आणि मग ज्या वेळा त्यावेळेस तो शिरच्छेद करतो त्यामुळे काही तो मारायचा प्रश्न झाला नाही. आणि या वेळेला मग हा दत्ताजी गेल्यानंतर तो ह्यांना नदी काय क्रॉस करता येत नव्हती. अब्दालीनं नदी क्रॉस करून तिथल्या लोकल लोकांना उलटाळून पाण्याडे जे आहेत नदीच्या काठचे त्यांची मदत घेऊन त्यानं बरोबर नदी क्रॉस केली आणि तो पानिपतच्या आडवा येऊन त्याने दिल्लीला येण्याचा मराठ्यांचा रस्ता रोखला. दत्ताजीच्या मुंडकं उडवलेला पुढे पानिपतात बदला पण घेतलाय सांगतो की ते. आणि इथं आल्यानंतर आता मराठ्यांना खरं म्हणजे इकडनं क्रॉस करून त्याच्या पाठीमागे दुरावत गेले असते तर त्यांना रसद मिळाली असती. गोविंदपंत बुंदेला तिथं होता. गोविंदपंत बुंदेला म्हणजे कोण की मस्तानी जी आहे बाजीरावला दिलेली छत्रसालची त्या छत्रसालनं मस्तानी ती मुलगी तिची तिनं सोन्याची खाण आणि काही प्रदेश दिला होता त्याची व्यवस्था तो गोविंदपंत बुंदेल दोबाद करत होता. ते आत गेला असता ते बुंदेलीची मदत त्यांना मिळाली असती. पण याला दोबाची मदत मिळत होती पण मराठी असे आले की त्याला अब्दालीला परत जायची वाट बंद झाली. दोघांच्या वाटा बंद झाल्या. आता यामध्ये 2 महिने एकमेकासमोर उभे आहेत. ते पलीकडे आणि लढाया एकमेकाच्या होतात किरकिर. आणि यामध्ये अब्दालीनं वरून येणारं जे पाणी आहे शाही नहर जो आहे तो फोडला आणि पाणी मराठ्यांच्या छावणीला येण्याचं बंद झालं. विहिरीमध्ये जे पाणी होतं जर हत्ती घोडे यांना पाणी मिळेना. उपाशी धान्य मेली जनावर काय गेली. त्यानंतर पंजाब मधून जे धान्य येतं धान्याचे बैल शेकडो येत होते ते सगळं धान्य ते बैलच मारले धान्यच सगळं लुटलं. छावणीत धान्य नाही. तिकडच्या पण बाजूने बंद करून टाकलं. तिकडच्या बाजूने जाऊन तिकडनं ते बैलच मारले म्हणजे पहिलीच्या बाजून जाऊन. आणि ते केल्यानंतर मग आणि टपाल जे आहे त्यांचं टपाल जे आहे ते टपाल इकडे पुण्याला येत नव्हतं आणि पुण्याचं तिकडे जात नव्हतं मध्येच मारत होतं. म्हणजे पाणी बंद केलं अन्नधान्य बंद केलं आणि टपाल बंद केलं. तर टपाल जेव्हा बंद पडते त्यावेळेला युद्धशास्त्राप्रमाणे असं असतं की ताबडतोब तिथे जायचं असते. मग नानासाहेब निघाले. म्हणजे विश्वासरावचा तो वडील नानासाहेब त्याला प्रमुख काय विश्वासराव हा प्रमुख आहे. 17 वर्षाचा पोर सैनिक दलाचा प्रमुख तो आहे. सेनापती तो आहे. कारण सदाशिवराव हो दिल्ली जिंकल्यानंतर दिल्लीचा बादशाह बनेल म्हणून त्याच्या बायकोनं त्याला सेनापती पद दिलं नाही. ते विश्वासरावला दिलं होतं. नानासाहेब निघाले आणि आरामात निघालेत. आणि काय केलं त्याने की आपल्या भटजीनं सांगितलं की अशा मुली शोधा की या दीर्घ सौभाग्यवती आहेत. आणि या शोधून आणल्या आणि 9 वर्षाच्या मुलीवर आपल्या सरदारांची लग्न केली. का तर लढाई झाली तर तिच्या नशिबानं यांचा मृत्यू होणे सौभाग्यवती आहे ना ती. असली इंडियाची. आणि असे जे दिल्लीच्या वाटेवर निघाले तोवर त्यांना वाटेत ते पत्र मिळालं की 2 मोती हरवले 1.25 लाख बांगडी फुटली. 1.25 लाख बांगडी फुटली याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये बांगडी फुटली असं म्हणत नाही बांगडी वाढली. कारण बांगडी फुटली याचा अर्थ नवरा मेला. पण चुकून जरी काकण पडलं तर फुटलं तर तिला म्हणतात की काकण वाढलं म्हणतात. काकण फुटलं म्हणत नाही. 1.25 लाख बांगडी फुटली याचा 1.25 लाख मराठी मारले. आणि हे टपाल ऐकल्यानंतर हा नानासाहेबाचा हे विश्वासराव गेला हे कळालं त्यांना. आणि मग तोपर्यंत ही लढाई जी चालू होती तिकडे वर त्यावेळेला शेवटी सैन्याला धान्य नाही पाणी नाही टपालाचं काय नाही. उपाशी सैनिक बरेचसे मेले. अंगावर काय गरम कपडेही नव्हते. आणि अशा परिस्थितीत लोक बाजीराव सदाशिवराव म्हणायचे की लढाई सुरू करूया पण तो ऐकायच नाही. तो वाट बघत होता नानासाहेब येतील म्हणून आपली शक्यता ती आहे. आणि मग तिथे कन्सेप्ट असा होता की युद्धात जर एखादा मेला तर तो स्वर्गात जातो. घरात मेला तर स्वर्गात मिळाल्याची गॅरंटी नाही. पण लोक म्हणायचे उपाशी इथे मरण्यापेक्षा युद्धात मरतो की म्हटले आम्ही काय बिघडले. आणि नाईला जरा म्हणून सदाशिवराव भाऊला 14 जानेवारीला लढाई सुरू करायची पाहिजे. नाईला जरा केली. आणि लढाई सुरू केल्याबरोबर मराठ्यांना मरणाचं भयच नव्हतं ना. कारण उपाशी तर मरणार मेलेच निमेशे आपले लोक. आता त्यापेक्षा म्हटलं एवढं मरू म्हणून असे लढत होते की आपल्याला घाबरला आणि आपली बायका मृतीने पाठीमाग पाठवते. आता काही खरं नाही म्हणले म्हणून त्यांना खाना पाठिंबा दिला. आणि असा सगळा
आणि लढाई करताना शिंदे आणि होळकर काय म्हणत होते की गनिमी काय लढाई करू, पण तो काय ऐकत नव्हता. ती गोलाची लढाई करायची, म्हणजे तोफखान्याची गोलाची लढाई इब्राहिम खान गारदेशी. आणि त्यामध्ये मध्ये सगळं सैन्य तोफखाना समोर आणि हळूहळू हळू पुढे जायचं गंगेवण्याच्या काठला आणि दिल्लीकडे जायचं, असा त्यांचा plan. डोंगर दऱ्या नसल्यामुळे तिथं गनिमी कावा होऊ शकत नाही असं काहीतरी म्हटलं असं जातं. ते चुकीचं आहे ते. अहो पळसाचं जंगल इतकं घनदाट होतं, नंतर मराठी त्यातच वाचले ना. रोड समाजा सापडला तो पळसाच्या जंगलात. डोंगरच पाहिजे असं काही नाही. दपात तुम्हाला जागा असली म्हणजे झाली की काय पैसा काय असली नाही. तो जो भाग आहे की नाही, तो घनदाट असं पळसाचं जंगल आहे ते. त्यामध्ये रोड समाज जो मूळ जे लोक आहेत ना मराठा, ती तुकडी तिकडे जंगलात लपली होती ना, लपता येते ती. पानिपतातून युद्धाच्या शेवटी गरज होती तेव्हा होळकर किंवा शिंदेनी अंग काढून घेतला असं म्हटलं जातं. चुकीचा चुकीचा अर्थ आहे तो. होळकर आणि शिंद्यांचं म्हणणं असं होतं की आपण गनिमी काय लढू, परंतु सदाशिवराव भाऊचा विश्वास होता तो इब्राहिम खान गारदी तोफाची जी लढाई करतो ना, तिथं उदगीरला जी लढाई केली तिने ती चांगली केली होती, त्याच्यावर विश्वास होता. आणि म्हणून तीच लढाई करायला त्याने आग्रह धरला. आणि हे म्हणते नाही म्हणले ते गनिमी काय आपण लढूया. तर शेवटी ऐकत होते म्हणून जी युद्ध रचना केली त्यावेळेस शिंदे आणि होळकरांना सगळ्यात शेवटी ठेवतो मागे, सगळ्यात मागे. आणि ज्यावेळेला लढाई सुरू झाली त्यावेळेला तोफा सुरू झाल्याबरोबर गणे तोफखाना जो चांगलाच होता. तोफखाना सुरू झाल्यावर ते हे जे लोक पळायला लागले, अब्दालीचे लोक घाबरून पळायला लागले. पळायला लागल्याबरोबर सरदार विंचुरकर पुण्याचा ब्राह्मण सरदार आहे, त्याने आपलं घोडदळ त्यांच्या पाठीवर, कारण विजयाचं श्रेय आपल्याला मिळावं. आता त्याच्याही लक्षात आलं नाही की घोडदळ त्यांच्या पाठीवर तोफखान्या समोर आपण येणार. आणि तसंच झालं, म्हणजे तुझं ट्रेनिंग नव्हतं. आणि तोफखान्याच्या समोर आल्यानंतर तोफखाना बंद करायची पळायला. बरोबर, आपलं सैन्य ताब्यात आलं. आणि तळेच बंद करायची पळायल्यावर पाठीमागनं अफजालांनी येऊन तो तोफखाना ताब्यात घेतला. तर ह्या लढाईचा टर्निंग पॉईंट झाला. एक पहिला होता विंचुरकरांची चूक. दुसरी गोष्ट अशी आहे की विजय मिळतोय असं दुपारपर्यंत वाटल्यानंतर सदाशिवराव सुभाषराव जो आहे हत्तीवर बसून तो आगलाय याच्यावर बघायला, विजय बघायला. आता हत्ती बसल्यानंतर चिरटूप घातला पाहिजे, चिलखत घातलं पाहिजे असं काही अंगावर नव्हतं. आणि तो 17 वर्षाचा 18 पोरगा हो, त्याला काय अक्कल तेवढी. आणि आल्यानंतर या अफजालला ती संदेश मिळाली, त्याने 20-25 बंदूकवाले लावले, ठेचणीच्या बंदुका, त्याच्या गोळ्याचा पाऊस पडला. आता तो पडल्याबरोबर खरं म्हणजे सदाशिवराव भाऊने काय करायला पाहिजे, त्याला घेऊन माघारी घ्यायला पाहिजे. कारण शत्रू भारी पडतोय तर आपलं नुकसान करून घ्यायचं नाही. मराठी सेनापती पडलाय, हा, तर आपण का नाही माघारी यायचं. कारण मराठीची नीत अशी आहे की शत्रू भारी पडले तर फुकट नुकसान करून घ्यायचं नाही, माघारी यायचं आणि पुन्हा जाऊन 8 दिवसांनी मारायचं, पण सोडायचं नाही त्याला. तसं यायला पाहिजे. तसं न करता तो हत्तीवर न उतरला आणि घोड्यावर आला आणि लढायला लागला. आता एकटा लढणार किती? दोन्ही हत्ती रिकामे पडले दिसले. त्याबरोबर पण आणि विश्वासरावांचं पण. हा, ते सैन्य बिथरलं आणि बरोबर याचा फायदा अफगाणींनी घेतला, आक्रमण जोरात केलं. आणि या पद्धतीनं जर चालल्यानंतर हा शिंदे आणि होळकर जे होते, होळकर शेवटपर्यंत तिथे होते. होळकर काय पळून गेलेले नाहीत. मराठ्यांच्या रणनीतीप्रमाणे यशस्वी माघार घेणं ज्याला म्हणतात आपला, शिंदे आणि होळकरांच्या 30,000 फौजेनं यशस्वी माघार घेतली. कारण दिल्ली जायचा रस्ता रिकामा झाला होता लढाईनं, पण तिथून त्यांनी दिल्ली गाठली बरोबर. आणि आपल्या महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती असं म्हणतात. नाही त्यांच्याकडे नाही. त्यांना घेऊन मल्हारराव दिल्लीकडे नाही त्याच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्या बरोबर ह्याच्यात होती. गोलाई त्याच बायकांवर होती सगळी. यात्रे करू बायका पोरं सगळी त्याच होती. त्यांच्याकडे काही दिलं नव्हतं, त्यांच्यावर विश्वास नव्हता. याचं कारण असं आहे, याने जशी पेशवाई निर्माण केली ना, कुठली लढाई करून शिवशाही संपवली हो? बरोबर, कोणती लढाई नाही. कट कारस्थान करून त्यांनी सत्ता ताब्यात घेतली आहे. नेमक्या शिंदेनी तसंच आपले राज्य स्थापन केलं, पवारांनी आपलं, होळकरांनी आपलं स्थापन केलं, नागपूरच्या सगळ्यांनी आपापली राज्य स्थापन केली सगळ्यांनी. काय आणि आता पानिपतच्या वेळेला हे सगळी वेगवेगळी सरदार आहेत, फक्त नव्हते सगळे, सगळ्यांची उपासमार होत नव्हती, काहींचीच होती, सगळ्यांची नाही. आणि म्हणून का नाही हे संघराज्य होतं, पेशवे अत्यंत कमकुवत होते. आणि पेशव्यांना एक कंटाळले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, नजीब खान आहे हा सगळ्यात व्हिलन आहे, पण तुमचा होळकर त्याला आपला मानसपुत्र मानतो. हो, का मानतो की शिंदेना त्यांचं पत्र आहे
की या नजीबाला तुम्ही काही करून मारू नका. कारण का, जर तुम्ही नजीबाला मारला तर पेशव्याला कोण शत्रूच राहणार नाही. आणि शत्रू नाही राहिलं तर आपणाला म्हटलं धोत्र बडवायला लावतील, म्हणजे धोत्र धुवायला लावतील. तेव्हा हा शत्रू जिवंत राहायला पाहिजे. म्हणजे ही होळकरांची चूक आहे, ही गोष्ट खरी आहे. पण असं त्यांना का करावं लागलं? कारण ह्यांची यांची जे यांचा अविश्वासपणा जो होता, जे यांना गॅरंटी नव्हती, देत नव्हती, वाटत नव्हती त्यांची पेशव्यांची, हा सगळा लढाईतला प्रकार चाललेला आहे. तर मग हे सगळं बघितलं ना, पुढं हे मराठे युद्ध सगळं झालं. त्यातले काही मराठे परत आले. परत येताना पण असं म्हटलं जातं की शनिवार वाड्यावर त्यांना मुख्य प्रवेशद्वारातून आत घेण्याऐवजी वेगळा रात्री ते पूल उभा केला आणि तिकडून एंट्री दिली. सांगतोय तुम्हाला, हा पराभवाचा हे झाल्यानंतर त्यांच्याकडे एक कन्सेप्ट आहे की तुम्ही जर एक काफिराचा शिरच्छेद केला तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळते. म्हणून प्रत्येक मुसलमानाने जेवढे मराठी मिळाले त्यांची मुंडकी कापली आणि आपल्या छावणी पुढे अशी हजार हजार मुंडक्यांची रासा लावली त्याच्या अशा. आणि हे सगळे आल्यानंतर हे परत आल्यानंतर मग शिंदे आणि होळकरांची फौज 30,000ची परत आली होती. ते काही पळून गेलेले नाही आहे. ते सांगतात की पळून गेले म्हणून, त्यात काही नाही आहे. होळकर पळून गेलेले नाहीत. पुन्हा नंतर होळकरांनी दिल्लीवर सुद्धा राज्य केलेलं आहे. ते काय पळून येणारे लोक राज्य करतात पुन्हा असं काय? तर आल्यानंतर मग पाठीमाग शिंदे आणि होळकरांची फौज इकडे परत आली आणि मग ते याला नानासाहेब आला होता, नानासाहेबांच्या इथं पोहोचले. काही लोक पायी आले, काही पळत आले. माझी शिंद्याचा पाठला कोणकोणते भाला मारायचे, पाया लागला. ते असं सैन्य सगळे परत आले. ते आल्यानंतर यांच्याकडे 40,000 नानासाहेबांचं फौज आलेलं आणि 30,000 यांचं, असे 70,000 फौज होती. ते म्हणतो आता काउंटर अटॅक करू, आपल्याला इकडे एवढं सैन्य नाही आहे, मारूया आपण त्याला. पण काय पोरग मेल्यानंतर पागलच झाला, याला काय कळ काय ऐकायलाच नाही कोणाचं काय. आणि मग तो त्यामध्ये ज्यावेळेला अब्दालीला लक्षात आलं की आपण जिंकून सुद्धा इतर राज्य करू शकणार नाही, कारण मराठी केव्हा परत दिले आणि केव्हा मारतील याची गॅरंटी नाही. आणि म्हणून त्यांना 15,000 फौज 20,000 आपले गुलाम म्हणून घेतले मराठे आणि घेऊन गेला बरोबर. आणि त्याने ते बलुचिस्तान मधल्या तिथल्या खानाला दिले. आजही बलुचिस्तान मध्ये ते 25 लाख मराठे आहेत. पाकिस्तान मधला जो बलुचिस्तान भाग आहे ना, 25 लाख मराठे आहेत. ते पाकिस्तानच्या विरोधात आहेत संपूर्ण सगळे. त्या शाहू टोळी आहे, पेशवा टोळी आहे, वेगवेगळ्या टोळ्या आहेत त्यांच्या. तर हा असा सगळं आल्यानंतर या लढाईमध्ये ज्या वेळेला मराठ्यांनी बदला घेतलेला नाही असं नाही, मराठ्यांनी ज्या वेळेला कुंजपुरा जिंकला, दिल्लीचा किल्ला जिंकला, त्यात कोण फारसं सैनिक नव्हतं. आणि त्याच्या मग खायला यांच्याकडे पैसे नव्हते, काय नव्हतं, म्हणून ते दिल्लीच्या किल्ल्याचे चांदीचं छत काढून विकलं 9 लाख रुपयाला. आणि त्याचं धान्य आणून ते ह्यांना दिलं, सैनिकांना दिलं. त्यानंतर कुंजपुरा जिंकला. कुंजपुरामध्ये अब्दालीची सामग्री होती, धान्य, दारू गोळा वगैरे सगळं होतं, ते संपूर्ण त्यांना मिळालं. आणि कुंजपुरा जिंकल्यानंतर त्याच वेळेला हा कुतुब जंग जो होता तो कुंजपुराच्या तिथे होता. आणि ज्या वेळेला जनकोजी म्हणजे याचा दत्ताजीचा पुतण्या जनकोजीनं बघितलं की हा कुतुब जंग आहे आपल्या काकाला मारणारा, तर तो मावळ्या जाऊन अरे थांबा म्हणले, तुम्ही नाही मारायचा, मीच मारणार त्याला. आणि जमदार फेकून मारतून त्याचा शिरच्छेद करतात. मराठ्यांनी पहिल्यांदा त्या कुतुब जंगाचा चीर भाल्यावर लावून मिरवलं. मराठी असं कधी करत नाही, पण हरामखोरानं छातीवर बसून त्याचा शिरच्छेद केला होता, म्हणून त्याचा बदला घेण्यासाठीच केला. म्हणजे बदला मराठ्यांनी घेतलाय नाही असं नाही. त्यानंतर मराठ्यांनी असं आहे की पवार जे आहेत, यशवंतराव पवारनं तो आताही खान आता हत्तीवर होता, तर हा घोड्यावर होता. तो हत्तीवरून घोड्यावर जाऊन भिडला, मावताला मारला आणि वर जाऊन त्याला आताही खानाला ठार केला. कारण त्या आताही खानाला घोडून पण बुंदीला मारलं होतं, शिरपेशव्यांना पाठवून दिलं होतं. म्हणजे मराठ्यांनी बदला घेतलाच नाही असं. फक्त या पेशव्यांच्या काही चुकामुळे हे सगळं हे झाला. तर हे लक्षात घ्या की पेशव्यांच्या या चुकामुळे हे सगळं. एक पेशवाई जेव्हा संपली आणि इंग्रजांचं राज्य आलं, त्यावेळेला समुद्राच्या काठाला मुंबईमध्ये इंग्रज अधिकारी आणि पेशव्यांचा एक दिवाण फिरत होते. आणि तो इंग्रज अधिकारी विचारतो, अरे म्हणते तुम्ही म्हणले मोगलांना हरवलं. हो म्हणले आम्ही हरवलं. बरोबर आहे म्हणते, पण म्हणले जो जिंकतो त्याचं राज्य येतं. तुम्ही जर मोगलांना हरवलं
तर आमचं इंग्रजांचं राज्य कसं काय आलं? काय त्याला सांगता येईना. म्हणला मी सांगतो म्हणला, तुम्ही शिवाजीला विसरलात म्हणून आमचं राज्य आलं. तुम्ही जर बरोबर. विसरला नसता तर आमचं राज्य आलं नसतं. जो बाईल धरेल त्याचे डोचके मारावे हा नियम शिवायचा आणि तुम्ही सगळं बायका पोरं घेऊन फिरत आहे. आणि अशा पद्धतीनं हे झाल्यानंतर तुमचे यांचा या सगळ्या टोळ्या झाल्या. मग ज्यांना वाट मिळेल तिकडे पळत सुटले. शिंदे आणि होळकरांची 30,000ची भोज झाली होती. परत आले. वर तिकडे नेपाळ मधली ती एक महिला आहे ती आमच्या कार्यक्रमाला दरवर्षी येते. ओके. ते आपल्या राहिलेल्या मराठ्या नाही, ते ज्यांना वाट मिळेल तिकडे पळाले. ते नेपाळकडे गेले, कोण ब्रह्मदेशीकडे इकडे गेले, कुणाला वाट मिळेल तिकडे जे मराठी तिथं राहिले ते रोड मराठी. नाही, त्यातले सांगतो ना, त्यातले सगळे ज्यांना इकडे वाट मिळाली ते यायला लागले. आणि एक टोळी जी मराठीची होती शेपाशीची, ती त्या पावसाच्या जंगलात त्यांना आश्रय मिळाल्यावर तिथेच थांबली. आणि तिथे थांबल्यानंतर त्यांनी काही दिवस तिथे काढले पावसाच्या जंगलात. पण कायम किती दिवस काढणार तिथे? गावात यायला पाहिजे. मग गावात यायचं तर त्यांना लोक येऊ देणार नाहीत, मारतील मुसलमान मराठ्याचं समजण्यावर. म्हणून त्यांनी आम्ही सांगितलं आम्ही मराठा नाही, आम्ही रोड समाज आहे. आणि रोड आहे म्हटल्यानंतर त्यांना वाटलं की राजस्थान मधले रोड आहेत, ठीक आहे. आणि म्हटले आता आम्ही तुमच्या गावात आम्हाला जागा द्या, आम्ही राहतो. आणि हे मुसलमान लोक तुम्हाला जे त्रास देतात त्यांची आम्ही बंदोबस्त करतो. मग एका गावानं जागा दिली आणि हे लढवायचे होते हो, रोड म्हणून आवडत होते. मग गावात राहिल्यानंतर ते मुसलमान आला जे कापून काढली की नाही, ते दुसऱ्या गावात नाही त्याशी बोललो तुम्ही आमच्याकडे थांबा. अशा 80 गावात हे लोक गेले. आणि आज या 80 गावं जी बसलेली आहेत ती ही या पद्धतीने बसलेली आहेत, आपल्या मराठ्यांचे हा मराठ्यांच्या आहेत. तर ते सगळे जे रोड आहेत हे, पण यांचा इतिहास कोणीच लिहिला नाही, कोणीच लिहिला नाही यांचा इतिहास. आणि मग ते रोड 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 हरिजन गिरिजन आदिवासी म्हणायचे ना, राग यायचा, पण उत्तर काहीच नाही, इतिहास काहीच नाही. आणि मग शेवटी या लोकांनी ज्यावेळा पानिपतहून इकडे परत यायला लागले त्यावेळा होळकरांनी त्यांना काही ठिकाणी इंदोरमध्ये जागा दिली, पवारांनी देवासमध्ये जागा दिली, शिंदेनी त्यांना जागा दिली, उज्जैनमध्ये जागा दिली, तुमच्या ग्वाल्हेरमध्ये जागा दिली. असे जे लोक आले पानिपतहून परत ते सगळे काय आपल्या गावाकडे आले नाहीत. कारण पराभूत झाल्यानंतर आपण गावाकडे जातोय त्यांना अपमान पण वाटत. नायकापुरा असतील ती मारली गेली होती आणि म्हणून जिथं जागा मिळेल तिथं राहील. म्हणून ते लोक जे असे नंतर पानिपतहून आले पण गावाकडे गेले नाहीत ना, आणि पूर्वी तिथे राहणारे लोक याला म्हणतात दखनी म्हणतात. म्हणजे हे दक्षिणेकडे होते अगोदर आणि ते कार्यक्रम आले म्हणून ते दखनी मराठा म्हणून आमच्या इकडे टोळी झाली. माझाही त्यांनी सत्कार केला दखनी मराठा. जे पुण्यात त्यांचं ऑफिस आहे, पुण्यात आहे, तुमच्या मध्य प्रदेशमध्ये आहे, म्हणजे ते ग्वाल्हेर इंदोर त्या पट्ट्यातले त्या पट्ट्यात आहे. तिकडे सुरत मध्ये म्हणजे राजस्थान मध्ये तुमच्या गुजरात मध्ये सुद्धा आहे. दक्षिणेकडे आलेले आणि तिथून जे राहिले का नाही त्यांना दखनी म्हणतात, दखनी मराठा म्हणतात. दखनी मराठा आजी आहेत ते आहेत माझा सगळ्यांचा परिचय. आणि अशा पर्यंत ह्या सगळ्या या आठवड्यात जे स्थिर झाल्या आणि स्थिर झाल्यानंतर मग हळूहळू याने हा मूळ गळी शेती करणारा समाज आहे. दसऱ्यापर्यंत शेती करायची आणि दसऱ्यानंतर मग घोड्यावर बसून मोहिमा करायची, सीमोल्लंघन करायला. हा सीमोल्लंघन. आणि मग त्यामुळं हळूहळू याने शेती करत आज हरियाणामध्ये 22% जमीन रोड मराठा समाजाकडे आहे. बर. आणि तो सगळा बासमती तांदळाचा पट्टा आहे ना, तो जवळजवळ सगळा पट्टा हा मराठा समाज येत आहे. बर. आणि प्रचंड धान्य होतंय. 3 पिकं असतात, एक तुमचं बासमती तांदळाचं, दुसरं तुमचं गव्हाचं आणि तिसरं तुमचं ते ह्याच्या शेंगा मोहरीचं फुल, सरसो म्हणतात त्याला, सरसो. 3 पिकं असतात. खूप श्रीमंत आहेत आणि त्यांची आता नवी पिढी उत्तम शिकलेली आहे, परदेशात सगळे नोकरीला आहेत आणि 2-3 लाख रुपये सहज पाठवून देतात. आणि यांच्याकडे मोठी शेती आहे. त्या शेतीत आता आमचे जे रोड मराठाचे जे कलेक्टर आहेत त्यांची 200 एकर शेती आहे. अरे बाप. हायवे लागून. सर, ह्या रोड मराठा पानिपतची लढाई आणि यामध्ये तुमचा संबंध कसा आला? मराठा जागृती मंच कसं काम करतंय पुढे? एक आहे, या युद्धानंतर परत गेल्यानंतर अब्दालीनं माधव सिंगला पत्र लिहिलेलं आहे. माधव सिंग म्हणजे कोण? शिवाजी महाराजांना आग्र्याहून निष्ठून यांना मदत करणारे जयसिंग आणखी रामसिंग आहे. त्या रामसिंगाचा नातू ईश्वर सिंग
बर. पेशवे ईश्वर सिंगाकडे दरवर्षी 10-20-50 लाख मागायचे, त्याने विष खाऊन आत्महत्या केली. अरे बाप. त्याचा मुलगा माधव सिंग अब्दालला बोललं तो आहे. बर. त्या अब्दालीनं माधव सिंगला लिहिलं पत्र आहे. त्यात तो म्हणतो, अरे मराठे असे लढले, अब्दालीचं पत्र आहे बरं का, मराठे असे लढले तसे लढणे कोणालाही शक्य नाही. आमचे इस्तुंबल रुस्तुम वगैरे असते तर तोंडात बोट घालून ते बघत राहिले असते. केवळ खुदाची मर्जी म्हणून म्हणजे मला यश मिळालं. याचा अर्थ शत्रू ज्यावेळेला तुमच्या शौर्याची प्रशंसा करतो त्यावेळेला तुम्ही पराभव मानायचं कारण नाही. बरोबर. आणि म्हणून आम्ही म्हणतो की तो आमचा शौर्य दिलाय. आणि हारून सुद्धा जिंकलो होतो. हा, हारून सुद्धा आम्ही जिंकलो होतो. हारून आम्ही लढाई हारलो ही गोष्ट खरी आहे, परंतु लढाईचा उद्देश आम्ही प्राप्त केलेत ना. कारण 10व्या शतकापासून जी आक्रमणं होत होती भारतावर सगळी, तर 10व्या शतकापासून ही 17व्या शतकापर्यंत जी आक्रमण होती तिथे आता मेसेज गेला की मराठ्याने आता तिथे अब्दालीला संपवला, तुम्ही आता जाऊ नका. म्हणून त्यानंतर एकही आक्रमण आलेलं नाही. खैबर बोलणखंडीतली आक्रमण थांबली. हे मराठ्यांचं यशच आहे, मराठ्यांनी मिळवलं यशच आहे. आणि मग अशा तऱ्हेनं ह्या सगळ्या सैन्याचा विचार करताना ती टोळी जी 250 वर्ष अपमान सहन करत लोक राहत होते, परंतु या लोकांनी आपलं धर्मांतर केलं नाही, तिथल्या लोकल समाजात कुठेही मिसळले नाही. स्वतंत्रपणे आपली जी काय टोळ्या होत्या राहिल्या होत्या त्या त्यांच्यातच ते मिसळून राहिले. त्यांच्यातील एक कलेक्टर झाले, तेही काम करत होते. त्यानेही अनेक लोकांनी अभ्यास केला याच्यावर. त्यांचे वडील होते भाजपचे मंत्री होते, शिवराम वर्मा. तर ते होते, पण सगळ्यांनी प्रयत्न केले, भाटांना बोलवलं, सगळ्यांना बोललो, पण त्यांच्याकडे काही इतिहास नव्हता. म्हणजे आईने अकबरी जरी बघितलं तर मराठ्यांचा इथे आईने अकबरी मध्ये मराठ्यांचं काही नावच नाही तिथे, कारण त्यावेळेला मराठी नव्हतंच तिथे ना. कारण आईने अकबरी मध्ये शेतीचे कोण मालक आहे त्यांची नावं होती सगळ्यांची, त्यात नाव नाही. आणि मग असा सगळा इतिहास चालला असताना एक लक्षात घ्या की रोड समाजामध्ये जे कलेक्टर झाले ते वीरेंद्र मराठा, मूळचे त्यांचं नाव वर्मा नाही आहे. ते आर्य समाजात गेले आणि आर्य समाजात गेल्यानंतर ते वर्मा झाले. ओके. कुठे आपल्या त्यांचं मूळ नाव वेगळं आहे, मराठी नाव आहे. आणि म्हणून एक लक्षात घ्या, ते विचार करायला लागले की जर आपण त्यांच्यात एक अशा आली की शिंक आल्यानंतर आपण देवाचं नाव घेतो, रामकृष्णाचे म्हणतो. शिंक आल्यानंतर रोड समाज छत्रपती की जय म्हणतो. कलेक्टरच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी सिनियर माणसाला विचारलं, केव्हापासून आपण म्हणतो, केव्हापासून म्हणतो. तर सिनियर माणसं म्हणजे फार लहानपणापासून आम्ही म्हणतो सगळे. मग त्यांच्या लक्षात आलं की जर परंपरेने आपण छत्रपती की जय म्हणतो तर छत्रपती फक्त महाराष्ट्रात, छत्रपतीशी आपलं काहीतरी नातं आहे, म्हणजे आपलं काहीतरी नातं असण्याची शक्यता आहे. म्हणजे तपासून पाहूया. मग त्यांनी प्रयत्न केला. आर्य समाजाचे इथे प्रोफेसर होते विवेकानंद कॉलेजला, त्यांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की बुवा तुम्ही या आणि असं असं आम्ही छत्रपती विजय म्हणतोय आणि आम्ही मराठा आहे का एवढं सिद्ध करून दाखवा. ते माझे मित्र होते, ते म्हणले मला हे शक्य नाही, कारण मी काही इतिहासाचा एवढा अभ्यासक नाही आहे. तुम्हाला एक नाव सुचवतो म्हणले, आणि त्यांनी माझं नाव सुचवलं. डॉक्टर मोरे आहेत म्हणले, त्यांचा फोन नंबर देतो आणि त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करा आणि मग ते जर कबूल झाले तर करते. मग वीरेंद्र वर्मांचा मला फोन आला, असं असं आहे. मग त्याला म्हटलं मी येईन, म्हणलं 2 महिने अभ्यास करेन आणि अभ्यास केल्यानंतर मला वाटलं तुम्हाला आम्ही मराठा सिद्ध करू शकतोय तर मग किती वेळ लागू दे, मी ते सिद्ध करून दाखवतो. आणि होणार नाही असं वाटलं तर लगेच सांगून टाकेन तुम्हाला तुम्ही मराठी नाही. 2 महिने अभ्यास केल्यानंतर कुरुक्षेत्राला एक सभा घेतली आणि कुरुक्षेत्राला सभा घेतली आणि त्याच्या अगोदर 15 दिवस मी जो अभ्यास करतो गेलो घरी करून जाऊन. लोकांना तिथं जे टीव्ही होता त्याने एक अर्धा तास संध्याकाळी आम्हाला दिला होता. लोक मला प्रश्न विचारायचे आणि मी त्यांना उत्तर द्यायचे. ते म्हणणार आम्ही मराठी कशी आहे, मग तुम्ही चोळीला चोळी का म्हणता, म्हटलं जोडव्याला जोडवं का म्हणता, अनवट का म्हणत नाही, काय काय तर मराठी शब्द कसे आहेत, हे आहेत कसे, असे सगळे दर असं 15 दिवस ते चाललं होतं. आणि मग ती कुरुक्षेत्राला सभा घेतल्यानंतर त्या सभेमध्ये सगळी माहिती सांगितली आणि मग शेवटीच्या वेळेला
मी सांगितलं परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो की तुम्ही 100% मराठा आहात आणि मी ते सिद्ध करून दाखवतो आणि मगच जाईल. लोक एवढे खुश झाले, नाचायला लागले. बायका होत्या जवळजवळ 20-25,000 बायका सुद्धा नाचायला लागल्या. शेवटी लोकांनी आपले पटके काढले आणि देशात फेकून दिले. त्यांना अभिमान वाटला आपण मराठी आहोत. हा, खूप नाच. हरिजन गिरिजन म्हणून सांगायचे आणि मराठी मंडळात शिवाजी महाराजांच्या बरोबर गेली. आणि एवढे पटके फेकल्यानंतर शांत झाल्यानंतर म्हटलं आता तुम्ही पटके फेकले. हो फेकले म्हणले. तुम्ही मराठा असल्याचा आणखी एक पुरावा आहे म्हणलं तो. कुठलाही शीख जाट म्हणलं आपली पगडी हवेत फेकत नाही. मराठा खुश झाला की आपला फटका हवेत फेकतो म्हटलं. काय एवढे खुश झाले की आणखी अंगा गेला त्याचं काय. तर तिथे मग आडनाव पण काहीतरी मिळते झालं की मग त्यानंतर मग काय सुरू झालं की या सगळ्या गोष्टी जे प्रमाण काय करायचं तर हे त्यांचे जर तुम्ही जर बारकाईचा अभ्यास केला मी अगदी घरोघरी जाऊन कणी मी दरवर्षी जायचा 4-4 महिने ते थांबायचा आणि मग प्रत्येक घरात जाऊन कणी त्यांची माहिती मिळायची. आता त्यांची आडनावं जर तुम्ही जर बघितली तर तिथे भोसले आहेत. बर. कुंजीपुरामध्ये 200 घरं 200 भोसले आहेत तिथे. अरे बापरे. चोपडे चोपडा आहे ना नीरज चोपडा. नीरज चोपडा हा चोपडे आडनाव आहे. चोपडे मी या घरी गेलोय मला माहिती आहे सगळ्या घरचे लोक. चोपडेचं चोपडा होतो आणि चोपडाचं मन नंतर त्याने ते चोपडा होतो. चोपडा कसं आहे हवा बदलली की हवा उच्चार बोलतो. आपल्याला राणे तिकडे राणा होतोय. तिकडला सोळंकी आपल्याला सोळंकी होतोय. असं हवा बदलली की इकडे हे होते. आणि मग अशा वेळेला जी नावं आहेत ना तिथे पवार आहेत. परमारचा जसा आपल्याला पवार होतो तिथे पवार आहे, चव्हाण आहे, सोळंकी आहे, सगळे ते सगळे जर बघितलं. दुसरी आणखी एक गोष्ट आहे तिथल्या अनेक समारंभात मी गेलो. लग्न समारंभ आहे का नाही ते लग्न समारंभ बघितला. आपल्याला मामा मुलीला घेऊन जातो तिथे सुद्धा तीच पद्धत आहे. मामाच मुलीला घेऊन जातो. बर. फक्त आता मुली मोठ्या असल्यामुळे पूर्वी मामा खांद्यावर मुलीला घेऊन जायचा. कारण का पूर्वी मराठ्यांची पद्धत होती की मुलीला मागणी घालायची आणि नाही म्हटलं तर लग्नातनं तिला पळवून द्यायचं. निमंत्रण सांगायचं आम्ही लग्नातनं पळवून येणार. म्हणून मामा मुलीला खांद्यावर घेऊन यायचा आणि जर हल्ला झाला तर मुलीला घेऊन तो सुरक्षित पळून जायचा. अशी ती पद्धत होती. तर ती पद्धत तशी मामा मुलीला घेऊन जायची आपल्या हाताला धरण्याचा. आता काय मुली मोठ्या मामा पडेल म्हणून त्या बरोबर घेऊन जातो. ती पद्धत आहे तशी ती त्यांच्याकडे ती पद्धत आहे. लग्नामध्ये कळसामध्ये आंघोळ घालतात नवरदेवाला. असं नाही कळसाला असं आंघोळ घालतात. आंघोळ घालताना त्याच्या अंगावर कणी तांब्यानं पाणी आजोबा घालतात. हा पद्धत आहे सगळी. तर ते घालताना गाणं म्हणतात. आपल्याकडे गाणं आहेत ते. तर तिथे जे गाणं आहे तर ते कळसाला आंघोळ घालताना तो नाविक नदीचं पाण्यानं देतो. ही जी पद्धत आहे ती नावी पाण्यानं देतो आणि मग नवरदेवाचे जे कपडे उतरले असतात आंघोळ घालताना ते न्हाव्याला मिळतात. ते नाविक हा आजोबा जो आहेत ना तर आजोबा ते काय म्हणतात की तुझा आजोबा तुला पाणी घालत आहे आंघोळ घालत आहे अशा आशयाचं ते गाणं म्हणतात. घास त्यांच्याकडे जे गीत आहे आपल्याकडे जे गाणं आहे ना तसं त्यांच्याकडे ते गीत आहे. ते म्हणतात समुंदर के ताता पाणी से नहावे तेरे नाना जोगेंद्र सिंग. समुद्राच्या तापलेल्या पाण्यानं तुझा आजोबा तुला आंघोळ घालत आहे. आता हरियाणात समुद्र कुठे आहे हो. म्हणजे हे मूळ गीत कोकणी आहे आपल्याकडलं आणि त्याचं हिंदी भाषांतर झालं तिकडं. काय याचा अर्थ ते जे गीत आहे ही पद्धत आहे आपल्यातूनच त्यांच्याकडे गेले आहेत. अशा त्या अनेक मराठी शब्द जे आहेत ना माणसं कुठेही गेली. आता सिंधी लोक इकडे आले आपल्याकडे. आता जवळजवळ 60-70 वर्ष होऊन गेली. तर सिंधी भाषेमध्ये त्यांचे मूळ शब्द जे आहेत ना ते काही टक्के असतात. आता सिंधी लोकांनी शाळेला जातोस का तुझं नाव काय आपण म्हणतो ना त्यांच्या भाषेत त्यांनी बघितलं तंजून आलो जे तुझं नाव काय घनो गरजो पडो कोणत्या वर्गात चुकतोस म्हणजे हे शब्द राहतात असे. तसे त्यांच्याकडे जे शब्द राहिले आहेत ते शब्द बघा असे आहेत. पटकाला पटका म्हणतात साफा म्हणत नाही. तिथले लोक सगळे साफा म्हणतात पण हे पटक्याच म्हणतात. दरवाजा आहे की नाही दरवाजाला कवाड म्हणतात. धार काढणे हिंदी तिथं धुणा म्हणतात पण हे लोक धुणा म्हणत नाही धार काढणे म्हणतात. काय त्यानंतर जोडवे पायात तसं जोडवं त्याला ते अनवट म्हणतात तिथले लोक पण हे जोडवच म्हणतात. म्हैस तिकडं म्हैसला
म्हैस बोलतात, ते आपल्यासारखं म्हैस बोलतात, रस्त्यात आहेत. धार्मिक म्हणजे खंडोबा जे देवस्थान आहे, खंडोबा जो आहे हा महाराष्ट्रामध्ये आहे, हा दक्षिणेकडून आला. येळकोट येळकोट जय मल्हार म्हणतात ना आपण, ते दक्षिणेकडे येळकोट येळकोट जय सुब्रह्मण्यम असा मूळ आहे. बर. मग आपल्याकडनं तो खंडोबा इकडे आल्यानंतर येळकोट येळकोट जय मल्हार झाला. उत्तर भारतात खंडोबा देव कुठंच नाही आहे, कुठेच नाही आहे. पण या रोड जवानांच्या घरात खंडोबाचं देव आहे, ते मराठाच आहे तो असा असा हे झालं. आणि म्हणून एक लक्षात घ्या की या सगळ्या पद्धतीनं लक्षात आलं की हे सगळे मराठाच आहेत हे सिद्ध झालं. आणि सिद्ध झाल्यानंतर तो आम्ही ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते 2010 साली राष्ट्रपती भवनात झाला. हा एकमेव ग्रंथ आहे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते, प्रतिभाताई पाटील त्यावेळेला होत्या आणि हे घेतलं. आणि अशा पद्धतीनं हा समाजाला आता रोड मराठा ही ओळखच त्यानंतर दिली की, त्यामुळे मग लष्करामध्ये त्यांची भरती सुरू झाली. मराठा ह्याच्यामध्ये लष्करामध्ये भरती सुरू झाली. आणि मराठा मिलन समारोह आम्ही नंतर एक वेळ घेतला. तिथे सगळे उदयनराजे वगैरे सगळ्यांना मराठा जागृती मंचाच्या वतीने. नाही, त्यावेळेला मराठा जागृती मंच होता, नंतर झाला आपला. नंतर महाराष्ट्र दर्शनासाठी 200 रोड समाजाची टोळी आणली, सगळा महाराष्ट्र फिरून दाखवला त्याला ह्याच्यातून झाला. नंतर सैन्यामध्ये जय सिंगने त्यांना लष्करामध्ये मराठा भरती सुरू केली, इकडे होती तशी. मग या पद्धतीनं आम्ही एक संघटना स्थापन केली. त्या संघटनेचं नाव मराठा जागृती मंच. विलीन पाटील हे राष्ट्रीय समन्वयक आहेत, देशभर फिरतात. आता परवा तुमच्या कुर्मी खत्री आहेत ना, त्यांच्या कार्यक्रमासाठी शाहू जयंतीसाठी दिल्लीला जाऊन आले. काय देशभर फिरतात, स्वखर्चाने, 1 रुपया कुठला घेत नाहीत. तर हा मराठा जागृती मंच ही आमची संघटना स्थापन झाली. आणि ही संघटना स्थापन झाल्यानंतर मग आमचा उद्देश काय की देशभरातील मराठी माणूस जो आहे हा एकत्र आणायचा. आणि मग जो काय अडचणी असतील त्या सगळ्या आपल्याला सोडवता येतील. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाराष्ट्राच्या बाहेर जवळजवळ 18 राज्यामध्ये यांनी मराठा जागृती मंचची कार्यकर्ते उभा केलेले आहेत. तर परवा धुळ्याला एक ऍक्सिडेंट झाला गडकरी फॅमिलीचा, आणि तो ड्रायव्हर मेला, आणि त्या मॅडम होत्या, त्यांचे हातपाय तुटले पडले होते. आणि तिथले आपले जे कार्यकर्ते आहेत धुळ्याच्या जवळचे, त्यांना कळाल्यावर ते गेले तिथे. पैसे वगैरे, ती श्रीमंत पार्टी होती, सगळे ते पैसे वगैरे सगळे व्यवस्थित ठेवले. त्या मॅडमना सगळ्या दवाखान्यात चांगल्या ऍडमिट केलं. त्यांचे मिस्टर होते काश्मीरला, ते काश्मीरहून आले ते सुरतला, मग ते आले आणि त्यांची सगळी व्यवस्था केली. त्यांना इतकं आश्चर्य वाटलं, ते त्या मुलांना पैसे देऊ लागले. म्हणजे तुम्ही आमच्या एवढे, म्हणजे अजिबात नाही म्हणजे घेणार. या आमच्या संघटनेचं काम काय, कोण अडचणीत आला तर त्याला मदत करायची. अडचणीत कुठे जंगलात झाला आणि गाडी पंक्चर झाली आणि काहीच नाही आसपास, काय करायचं. मराठ्यांची जी जुनी शिकवण आहे ती सगळी बरोबर आहे, ती संपूर्ण सगळी मदत करायची. कोणी एक पैसा कोणाला मागणार नाही आपल्यावर. 18 राज्यांमध्ये काम चालतं मराठी जागृती मंच. एवढ्या राज्यांमध्ये मराठी आहेत? 2 कोटी मराठी आहेत महाराष्ट्राच्या बाहेर. अरे बापरे, 2 कोटी मराठी आहेत. माझं त्यावर संशोधन झालं. पानिपताच्या दरम्यानच विस्थापित झालेले आहेत की ते अगोदरच आहेत ना. तंजावरला जेव्हा आमचे महाराज गेले, तंजावरला व्यंकोजीराजे गेले ना, तिथं मराठ्यांचं राज्य स्थापन झालं होतं ना मोठं. तिथं मराठा आहेत ना भरपूर. नंतर रघुजी भोसले बंगालमध्ये होते ना. बंगालमध्ये लाखो मराठी आहेत, अजूनही आहेत, सगळेच आहेत. अगदी उत्तरांचलमध्ये 20 गावं पवारांची आहेत. कारण आटकेपार गेला, जे ज्यांना जमीन मिळाला तिथे राहिले ना ते. असं सगळ्या देशभर आहेत. काय महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र हा माझा एक ग्रंथ लिहायचं काम चालू आहे. पण आता फिरणं जरा मोठं अवघड होतंय मला, कारण हे काम माझं सगळं जे काम आहे ते ग्रंथालयात बसून काम होत नाही. मला ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी जावं लागतं आणि तिथे ते बघितल्याच्या. खूप महत्वाचा ग्रंथ असेल तो, लवकर पूर्ण करा, वाचकांना वाचायला द्या. तर ते या असे हे फार मोठं काम आहे. आम्ही आता आमच्याकडे मराठा महासंघ आहे, महाराष्ट्रापुरता मर्यादित. मराठा सेवा संघ आहे, महाराष्ट्रापुरता मर्यादित. महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचं नावही कोणाला माहिती नाही. पण आमची ही संघटना जी आहे ती सगळ्या देश पातळीवर सगळीकडे काम करते.
देश पातळीवर देश पातळीवरच्या मराठ्यांना एकत्र करणार. एकत्र आणणं इतकंच झालं. मराठा म्हणजे तुम्ही पूर्ण मराठी भाषिकांना मराठाही आमचा म्हणजे शिवाजी महाराजांचा जो कन्सेप्ट आहे हम्म, की 12 बोलतेदार 18 हलवतेदार जे सगळे मराठा आपण म्हणतो ना तेच हम्म, हम्म, आमच्याकडे मराठ्यांच्या बरोबर असणार एनसीसी आमच्या कार्यक्रमात होते ना. मूळ संशोधनामध्ये एनसीसी होते ना ते काय RSS वाले नव्हते. हम्म, हम्म, पण आमच्याकडे सगळ्या जातीचे जे लोक शिवाजी महाराजांचा कन्सेप्ट आहे ना हम्म, त्या सगळ्यांना मराठा आपण म्हणतो. हम्म, आणि या सगळ्यांचं हित कसं होईल हे पाहणं महत्वाचं आहे. हम्म. आता यामध्ये आपल्याला कोणीही राजकीय याच्यात भाग घेत नाहीये, परंतु या सगळ्या सामाजिक संघटनांचं काम सुरू करतात. आणि भविष्यामध्ये आमचा प्लॅन आहे की कुर्मी, पटेल, वक्कंगी, लिंगम असे जे क्षत्रिय आहेत लढवय्ये या सगळ्यांची ह्या कुणाला यांना रिझर्वेशन नाही. जसं मराठ्यांना रिझर्वेशन नाही तसं या कुणालाही नाही. या सगळ्यांना एकत्र करून या समाजाच्या हे देशाचं रक्षण करणारे लोक आहेत. आणि त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. आता आज दयनीय अवस्था आहे. मराठा पोरांची आता 40 वर्ष वय त्याचं लग्न होत नाही. कारण मुली म्हणतात याला काय नोकरी नाही, याची शेती येता एकरावर गुंठ्यावर आली आहे, मग करायचं कसं लग्न. म्हणून ही जी अवस्था आहे हे सगळ्या क्षत्रिय समाज झालेली आहे. आणि म्हणून हे फोडण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरज आहे. आणि त्या दृष्टीनं राष्ट्रीय पातळीवर या सगळ्या क्षत्रिय संघटनांना एकत्र आणून हा सगळं हे चित्र बदलायचा हा मोठा प्लॅन आहे. आणि मग याचं स्मारक म्हणून मग पानिपतला शौर्य स्मारक म्हणून आम्ही उभा करणार आहे. ओके. त्या शौर्य स्मारकामध्ये याचा अर्थ की या देशात जो येईल त्यानं ते बघितल्यानंतर जरा वाटलं पाहिजे देशाच्या रक्षणासाठी या लोकांनी कुर्बानी केली आहे. मग त्यात शिवाजी महाराज असतील, जिजाबाई असणार, संभाजीराजे असतील, राणा प्रताप असतील, अनेक जे वीर आहेत ज्याने देशासाठी काम केलं सगळ्यांचे पुतळे असतील, प्राचीन काळापासून ते सगळ्यांचे असतील. आणि ते एक लक्षात घ्या, ताजमहल बघायला जगभरातले लोक येतात. ताजमहल काय आहे, एका बादशाच्या पत्नीचं थडग आहे, मुमताजचं थडग आहे, त्याच्यावर बांधलेलं आहे. म्हणजे हे पत्नी प्रेमाचं ते प्रतीक आहे. पण आमचं हे प्रतीक असणार राष्ट्रप्रेमाचं प्रतीक आहे. जे व्यापारी माणूस झाला आणि त्याने बघितलं हे स्मारक तर म्हणणार अरे या लोकांनी एवढं राष्ट्रावर प्रेम केले, मला सुद्धा माझ्या राष्ट्रावर प्रेम केलं पाहिजे. असं हे राष्ट्रीय स्मारक उभा करण्याचा करोडो रुपयांचा हा प्लॅन आहे. आणि तो करण्याचा आमचा योजना आहे. जय हिंद, जय शिवाजी. तुम्हाला तुमच्या मराठा जागृती मंचासाठी आमच्या सर्व तरुण पिढीकडून खूप खूप शुभेच्छा. आम्हाला सुद्धा तुमच्या कार्यात सहभागी व्हायला आवडेल. नक्कीच इथून पुढे जो पानिपतचा आणि मराठ्यांचा जो लढा आहे तो आपण सोबतीनं पुढे घेऊन जायचा प्रयत्न करू. आपण आपल्या खुराकमध्ये आलात, आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे प्रेक्षकांकडून आणि आमच्या टीमकडून खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.